चाललोय आपण कोकणातला एक आगळा वेगळा सण म्हणजे धुलीवंदन. आपल्या इकडे कसं असतोय आणि बाहेर कसं असतोय हे बघणार आहे आपण आणि पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार की बाबा काय काय असते. तर नवीन एक ठिकाण आहे आणि माझं आवडतं फेवरेट लोकेशन आहे. त्या लोकेशनला मला जायला जास्त आवडते. तिकडंच चाललोय मी आणि निखिल आहे आणि सिद्धू अजून तर काय गाठ पडायला नाही. काय काय जरा प्लॅनिंग घोळ झालाय. सकाळी फोन स्विच ऑफ झालेला त्यामुळे उठा वेळ झालाय. पुढे गेला असला भेटला तर भेटला, बघूया आता, नाहीतर अवघड आहे सगळं. आता आम्ही आदमापुरात आहे, बरोबर नाश्ता करून बाहेर पडलोय. इथनं आम्हाला फक्त 25 ते 30 मिनटं लागतात पॉईंटला जायला, लोकेशनला. आणि तुम्हाला जर का कळालं असेल किंवा ओळखता येत असलं तर ओळखा की आम्ही कुठल्या लोकेशनला चाललोय, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धुलवडीला चाललेलं त्यामुळे सगळीकडे अशीच पैसे मागायला आहेत. खरं वातावरण इकडचं एवढं जबरदस्त आहे भावानो, काय सांगायचं तुम्हाला. पहिल्यांदाच मी आलेलो काळमवाडीला. हे आवरा काढा नाही, मी उतरून काढतो बघा. अरे गाडी लागाली की रे, अरे गाडी लागाली की रे इकडे. नाही का मी गाडी अहो मी सांगतो 2 मिनिटं का तिकडे भांडण आलेत माझ्या गाडीवर काठी टाकल्या तुम्ही. तर आता आम्ही काळमावाडीत आहे आणि इथं लिंगाची वाडी म्हणून गाव आहे. इथं आमच्या मित्राने का बोलवलं आलं. यांच्या इकडे धुलवड जरा वेगळी असत्या, तीच बघायला आम्ही आज आलोय. आणि आमच्यासमोर इथं बघू शकता, इथं तुमचं नाव रोहन पंडे रोहन पंडे नाव आहे. आणि यांचं पण पेज आहे चांगलं आपलं इंस्टाला, वाडी वस्ती म्हणून आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती पण एकदा चेक करा. चांगला आपल्या गावाकडचं ते कंटेंट असतोय. आम्ही आता इथं म्हणजे धुलीवंदन असं वेगळं असते यांनी सांगितलं, त्यामुळे आम्ही पण बघायला आलो. आज सिद्धू आमच्या आधी आलाय नशिबानं. मी निखिल आत्ता आलो, इथं निखिल आहे. आता बघूया आपण पुढे, तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे. व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. तुला काय वाटते आमचं प्लॅन कॅन्सल असते रे? हा रुसला लगेच. तुला तर इथं आम्ही जेवायला बसलोय. ही सिद्ध्या गद्दारी करून आलाय बघा सकाळी, आणि मला सांगितलं नाही काय नाही, रागाने मेसेज टाकलाय आणि इकडे पळून आलाय. त्याला वाटलं तर मी प्लॅन कॅन्सल करतोय, पण तसं काय प्लॅन कॅन्सल होत नाही. आणि तर रोहननं आपल्या जेवणाचे नियोजन एकदम व्यवस्थित केले. तर लाईट गेल्या पण बसायला एकदम भारी घर आहे. एकदम एसी नाही, काय नाही, फॅन नाही. तर वातावरण एवढं थंडगार आहे. त्यात भर म्हणजे हे मस्त की आपल्या इकडचं गावरान जेवण आहे, नॉनव्हेज. इकडे सिद्ध्या पण बसलाय, इकडे निखिल विकेल सगळे आहे बघा. तर लाईट गेल्या पण काय विषय नाही, खरोखर भारी आहे. इकडं रोहनदा आहेत. जेवण झाल्यानंतर तुम्हाला इथलं काय काय आपलं धुलीवंदनचं कार्यक्रम असतात किंवा कशी वेगळ्या प्रकारे धुलीवंदन करतात ते आपण बघूया. तर भावानो, राधानगर साईडचं इकडचं जेवण आणि त्यात नॉनव्हेज म्हटल्यावर, मटणाचं म्हटल्यावर शेवट असते, विषय हाडत होतोय. मग बसून असं निवांत जेवालोय. काय जास्त फॅन्सी जेवण नाही, काय नाही, खरं जे आहे ते एवढं भारी आहे, काय शब्दात सांगता येत नाही. परत हे लेजिम चालू होतं इथंच असतं ते सगळे येतं. लेजिम चालू झाल्यामुळे सोंग काढून गावात मग वरती जाऊन खाली नदीला पावायचं. आता आम्ही जेवण केले, दाबून जेवले मस्तपैकी. जेवण झालं आणि आपल्याकडे इथे गावातली लोक भरपूर आहेत. इथे काय तुमचं नाव काय? साताबाई. अशी भरपूर सगळी इथं गावातली लोक आपल्याला आहेत. इथं काय तर खेळ चालू आहे नवीन, म्हणजे रीतीप्रमाणे काय तर आहे. इथं बघितलं हा तरी होळीची काठी इथं उभा केलेल्या आहे. म्हणजे बकऱ्याचं आज बकऱ्याचं, काल पोळी आज नळी असा इकडची पद्धत आमच्याकडे. आपल्या इकडे धुलीवंदन कसं करतात, आणि म्हणजे आपण तर काळमवाडीजवळ एक लिंगाची वाडी म्हणून गाव आहे, इथं आलोय. आणि इथं धुलीवंदन कसं साजरं होते ते बघायसाठी, ते एक्सप्लोर करायसाठी आणि त्याचा अनुभव घ्यायसाठी आम्ही इथं सगळेजण आहे. सिद्धू, मी, निखिल त्यांना आहे. बाकीचं सगळं तुम्हाला इथनं पुढे जे काय होणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि खरोखर बघण्यासारखं आहे. खेडेगावात आपलं कसं असते, रीतिरिवाज कसा आहे किंवा परंपरा आधीची कशी आहे होळीची. नुसतं आपल्या इकडे एक रंगपंचमी, धुलीवंदन आणि होळी असे 3 प्रकारचे असतात. पण काल झालेली होती होळी, आज धुलीवंदन आहे. आणि रंगपंचमी आपल्या इथं खेळतात ती वेगळी आहे, आणि हे धुलीवंदन म्हणून आहे हे वेगळं आहे.
आजचा सुद्धा आमचा कार्यक्रम आणि ज्या दिवशी आम्ही खेळ संपवतो ते सुद्धा बघण्यासाठी भरपूर हत्तीचा खेळ वगैरे सगळा असतोय. गेल्या वर्षीचा आमचे व्हिडिओ हे आहेत ते सुद्धा बघायला मिळतात. भरपूर गर्दी असते आमच्या खेळ दिवशी बघायला लोकांची. तुम्हाला सगळं दाखवणार आहेत ना पुढे जे खेळ होणार आहेत ते आणि बाकीचे काय असले व्हिडिओ तर मी तुम्हाला पोस्ट करतो, बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता पायात बघितलं तर इथं पायात चप्पल पण घाला नाहीत, तिथं कोणच पायात चप्पल घाला नाही कारण की इथं देवाचं हे असते असं म्हणजे काय तर मांडव वगैरे आहे इथं आणि तिथं चप्पल घालून जायला चालत नाही, गाड्या अडवायचं चालू करतात बाबा. तू मामा काय तर नियोजन करायला बाबा. तर लगोरीचा खेळ चालू आहे बघा, इकडे लगोरी आहे. अशा प्रकारे इथं लगोरी खेळायचं चालू आहे बघा. तर लगोरी पडल्या आता मारणार. आपल्याकडे जशी लगोरी खेळतात तसेच इकडे खेळायला आले बघा सगळी गावातली लोक आहेत. तर मज्जा बघा नुसती. मज्जा बघा, भांडणाला आल्या तिथं, लगोरी झाली बघा. तर आता इथे बस आल्या बघा लालपरी इथं पण येत्या, शेवटच्या टोकापर्यंत इथे येत्या. त्यामुळं इकडं लांब आहेत बघा सगळे. अरे हो करा जरा मला हो करा. या गावची लोकसंख्या 450 ते 500च्या आसपास आहे, तरी पण इथली सगळी लोक एकत्र येऊन असं सगळे एक कार्यक्रम करत असतात बघा. तो वांदा लागलेला असते बघा, आपल्या इकडे खेळताना रडत्यात. आमच्या इथं विशाल सुधार कसा रडते तसं कुठं, तसा विशाल सुधार सगळीकडे कुठं ना कुठं असते. काय तर विषय झाला हा मोठा. जवळजवळ 1.5 ते 2 तास हा लगोरीचा खेळ चालू असतोय बघा. लगोरी मस्तपैकी 2 तास घळघळीत त्यांनी खेळायला आलेली आणि हे खेळ त्याला बघून आम्हाला पण बघायला मजा येईल. त्यांनी ह्यांनी खेळायला तर कसली मजा येत असेल विचार करा नुसतं. त्याच्यानंतर लगोरी खेळून झाली. लगोरी खेळून झाल्यानंतर हे दोरी उड्या, अशा इकडच्या प्रकारच्या दोरी उड्या असतात. म्हणजे एक माणूस खाली बसतोय आणि तो दोरी फिरवतोय, त्याच्या बाजूनं गोल फिरत त्याच्यावरनं उड्या मारायच्या असतात बघा. आणि ह्यो पण दोरी उड्याचा खेळ बघण्यासारखा होता, मजा यायला आलेली. नंतर मोठी माणसं पण याच्यामध्ये उड्या मारायला आलेली बघा. त्याच्यानंतर आम्ही बघितला इथे एकदम वयस्कर, म्हणजे यांचं वय लय झालेलं होतं बघा. ते आज्जा होता आणि ते आज्जा म्हणजे यांची शेवटची पिढी होती असं वाजवत्याला. म्हणजे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटला दाखवणार आहे. त्याच्यात आपल्याला यांचं वाजवण्याची जी पद्धत आहे ती वाजवणार म्हणजे यांनी एक शेवटचंच आज्जा आहेत म्हणून असं आम्हाला तिथल्या लोकांनी पण सांगितलेलं. झाल्या तिथं कबड्डी खेळायला आल्या बघा सगळेजण येतात. बारकी बोरं सगळी माणसं बिनसं सगळी खेळतात बघा. आणि कबड्डी पण लय भारी खेळायला आलेली बघा. लय म्हणजे लय जण होती, सगळेजणच खेळायला आलेली एकदम आणि एन्जॉय म्हणून खेळतात. त्यात इथं सगळेजण राखच उधळायला आलेली आहेत. आपल्या इकडे कलर लावतात पण इथं सगळेजण एकमेकाला राखच लावतात बघा. आता राख उधळायला बघा सगळी. नंतर काय राख तर लोळवायच चालू केली बघा. धरणाऱ्याने लोळवायच चालू करणार राखत. पाक म्हणजे पाक झोपून वरनं राख भरत होती बघा अंगावर. का इथं हलगी वाजवून कबड्डी खेळत असते बघा. कबड्डी बघा, जबरदस्त कबड्डी चालू आहे त्या
बघा राख सुट्टी नाही राखत विकत लोळवायला आल्यात बघा इथे बघा बड्या कबड्डी खेळ जोरात चालू आहे बघा हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मगाशी सांगितलेलं बघा ते आजा वाजवाल बघा हे असं वाजवतात हलगीच्या वेळेला आणि ह्यांची जुनी परंपरा आहे आणि इथं सगळेजण येऊन हलगी वाजवत मस्तपैकी असं लेझिम खेळतात बघा याच्यानंतर लेझिम तीन खेळून झालं बघा आणि तिथनं गेलीत सगळेजण सोंग काढायला सोंग काढून आल्यावर तर काय लई भारी वाटायला लागलेलं आहे खतरनाकच सोंग काढलेली प्रत्येकानं म्हणजे कोणतर बाईचं केलेलं कोण पुरगीचं केलेलं आणि कोणतर वेगळं केलेलं आणि असं हे प्रत्येकाच्या घरात जाऊन तिथलं दार लोटून असं त्यांच्याकडनं सोंग काढून त्यांनी पैसे मागतात बघा आणि ही परंपरा आहे आपली जुनी आणि ही सगळी जपत असतात आणि ती आपल्याला या खेडेगावात बघायला मिळतात गावाचं नाव लिंगाजीवाडे हे परंपरा ज्या पंजापासून हे होळी पौर्णिमाच्या पासून ह्या खेळ चालू आहेत आज धुलीवंदन चालू आहे हा खेळ हा सोंग काढतात म्हार आणि म्हारीण असं परंपराचे नाव आहे मग त्याच्यापासून हे आता सगळ्या गावाचं प्रत्येक दारावर जाऊन मागत येतात आणि हा पुन्हा एक 8-10 दिवसानं आमचा खेळ चालू होणार आहे सोपवायचा जंगलातून एक खांब आणतोय झाड तोडून ते झाडं तोडून आणल्यानंतर सगळे गावकरी मिळून ते उभं करतोय आणि पोरं लहान पोरं जाऊन शेणी अधिक होळी आणतात एरंडाच्या होळीला पोळी बांधतात पोळी ती खाली पडल्यानंतर ती सगळ्यांनी प्रसाद म्हणून त्यावेळी दिला जातोय आज दिवसभर ह्याचं लगोरीचा खेळ असतोय त्याच्यानंतर कबड्डी असते कबड्डीनंतर दोरीन फिरवतेल होत्यात त्याच्यानंतर सोंग काढतात प्रत्येक घर मागायची पोळ्या मागून झाल्यानंतर इथं हे करायचं आपलं जत म्हणायचा गुंड्या उचलल्या की नदीला जाऊन सगळ्यांनी आंघोळ करायची आंघोळ केले की ते पोळ्या गोळा करतात ते प्रत्येकाला द्यायचे आमचे गाव म्हणजे असं जातपात आम्ही मानत नाही आम्ही सगळे हरिजन आणि आम्ही सगळे एकत्र असतोय खेळाच्या वेळी सगळ्या वेळी म्हणजे सगळ्या समाजालाच काय त्यांचं परत आमचं काय असून देत परत आंबेडकरी जयंती असून देत ते आम्ही सगळे संयुक्त म्हणून करतोय तिथनं परत इथं आमच्या इथं खेळाला बाहेर तमाशा म्हणजे ज्या लेडीज असतात ते आमच्या इथं चालत नाही आम्ही गावातली सगळी मिळून ते सोंग काढून दळण गवळण करतोय आणि कसं करतोय हत्तीचं सोंग काढतोय आणि आम्ही बैलगाडीला हत्ती तयार करून त्याचं सोंग काढतोय पुरुषालाच पातळ नेसवून ते लेडीज तयार करतो आणि त्याच्यावर खेळता आमचा गणगवळण होऊन
त्याच्यानंतर चालू झालं बघा गुंड्या उचलायच्या. म्हणजे हे दगड असतोय गुंड, तिथे आपल्याला ह्याला गुंड्या असं म्हणतात आणि हे उचलून आपल्या खांद्यावर घ्यायचं असतं आणि होळीचं जी काठी मानाची असते त्याला अशी म्हणजे गोल फेरी मारून परत पाठीमागच्या बाजूला टाकायचं असते. आमच्या निखिलनं ट्राय केला, निखिल काय लेस लाल झालेला. हिनं काय त्या झाडाला प्रदक्षिणा घातला सोडा, पण ह्याला पाठीमागं ते गुंडी असते म्हणजे दगड ह्यो पाठीमाग टाकायचा असतोय, तो काय टाकायला जमला नाही. ह्यानं परत पुढं हाय तसाच टाकला. त्याच्यानंतर माझा नंबर आला आणि मी कसं एकदम इझीमध्ये उचललो आणि फिरवलो बघा. सगळेजण एकदम टाळ्या वाजवायला लागलेली. मला पण लई भारी वाटलं हे सगळं केल्यानंतर. पहिलवान हे झाल्यानंतर आम्ही केली देवाची इथल्या आरती बघा आणि हे शेवटचा कार्यक्रम असतोय. ही आरती झाल्यानंतर सगळीजण मिळून नदीला जाऊन आंघोळ करायची असते आणि तिथे दिलेल्या पोळ्या या खायच्या आणि त्याच्यानंतर हे सगळ्या दिवसाचा कार्यक्रम संपतोय. निदान आपल्याला 4 ते 5 वाजता दुपारी 12ला 11ला चालू झालेला असतोय. या सगळ्या एक्सपिरियन्स आम्ही घेतला. एवढं भारी वाटलं, काय तर नवीन बघायला मिळालं, तुम्हाला काय तर नवीन दाखवायला मिळालं आणि आम्हाला पण चांगला एक्सपिरियन्स मिळाला. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. खाली लाल कलरचं बटन असते इथं यूट्यूबला सबस्क्राईब म्हणून, ते करा.